तलाठी भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. तलाठी ग्रामीण भागात पण असतो आणि तलाठी शहरी भागात पण असतो. परंतु दोघांच्या कामात नेमका काय फरक असतो, सोबत दोघांच्या वेतनात देखील फरक असतो. याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि कोणती पोस्ट बेस राहते, म्हणजे तलाठीने ग्रामीण भागात काम करावं का शहरी भागात काम करावं, याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. बघा मित्रांनो, युट्यूबवर अशा पद्धतीचा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे, म्हणून तुम्ही याला नक्की एक लाईक करा आणि तुमची चांगली प्रतिक्रिया मला जी आहे तर ती कमेंटमध्ये अपेक्षित आहे. बघा, सगळ्यात आधी लक्षात घ्या, महसूल प्रशासनाचा जो सगळ्यात महत्वाचा जो कणा आहे, तो शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे तलाठी. आणि हा तलाठी आपल्याला ग्रामीण भागात पण दिसतो आणि आपल्याला हा शहरी भागात पण असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं माहिती नसतं की शहरी भागात देखील तलाठी असतो का, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हो, शहरी भागात असतो. मी ही रील, तुम्ही माझी भरपूर लोकांनी ही रील पाहिलीच असेल, तर ही रील मी जिथं शूट केलेली आहे ती आहे बघा, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय नाशिक शहर. बघा, नाशिक शहर, बघा, तलाठी कार्यालय नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक. तुम्ही पाहू शकता की नाशिक शहरामधील तलाठी कार्यालय आपल्याला जे आहे तर ते पाहायला मिळतं. म्हणजे शहरात पण तलाठी असतो का, तर याचं उत्तर आहे हो, शहरातही तलाठी आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता तलाठी हा जो महसूल विभागामध्ये जर आपण पाहिलं, तर तलाठी जो आहे तर तो महत्वाचा कणा आहे. तो मंडल अधिकारी यांना रिपोर्ट करतो, ते नंतर तहसीलदारला करतात, ते नंतर उपविभागीय अधिकारी, नंतर ते अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर जातं ते जिल्ह्याच्या लेवलला. आणि त्याच्यासाठी जमीन, शेती, महसूल याच्याशी संदर्भात जिथेही काही प्रश्न निर्माण होतो तिथं तलाठी हा पुढेच असतो. आता तर या तलाठी भरतीची मित्रांनो सध्या जाहिरात आलेली आहे. याच्यासाठी महाराष्ट्रातून सर्वोत्तम बॅच जी मागच्या 2023 मध्ये सर्वाधिक तलाठीसाठी पसंती होती, इग्नाइट अकॅडमीची सर्वाधिक उमेदवारांची निवड जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून झाली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, आपल्या बॅचेसचा, रिव्हिजन सेशनचा, मॅरेथॉन सेशनचा. तर यावेळी देखील तुम्ही तुमचं तलाठी बनण्याचं स्वप्न इग्नाइट अकॅडमी सोबत करू शकतात. कारण की महाराष्ट्रात आपण जे काही वैशिष्ट्य देतोय ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळणार नाही. सर्वोत्तम टीम महाराष्ट्रातील, जी प्रत्येक विषयाला सेपरेट टीम आहे, ती टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जे एमपीएससी मध्ये एक्सपर्ट आहेत. सोबतच महाराष्ट्रात कुठलीच अकॅडमी तुम्हाला 5 राज्यस्तरीय महा टेस्ट देऊ शकत नाही. तुम्हाला 5 ऑफलाईन टेस्ट ज्या पद्धतीने आयोगाच्या सेंटरवर होतात त्याच पद्धतीने ऑफलाईन टेस्ट देखील तुम्हाला या बॅच मध्ये 5 अशा टेस्ट मिळणार आहेत. सोबत याचं स्टडी मटेरियल मिळणार आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे सर्व करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकता. आता लक्षात घ्या, राज्य शासनाच्या महसूल विभागाचा कणा हा आहे तलाठी. हा तलाठी हा शहरी भाग आणि हा आहे ग्रामीण भाग. बघा, भौगोलिक स्थिती जर ग्रामीण भागाची पाहिली तर ग्रामीण भागाने तलाठीमध्ये महत्वाचं जे काम असतं तर ते शेती संदर्भाचं काम असतं मित्रांनो. काय, शेती संदर्भाचं जे आहे तर ते काम असतं. आणि शहरी भागात जर पाहिलं तर जी नॉन ऍग्रिकल्चरल लँड आहे, ज्याला आपण एनए म्हणतो, एनए प्लॉट, तुम्ही नाव ऐकलं असेल बघा, ते एनए प्लॉट खरेदी करा, हा काय 1 लाखापासून एनए प्लॉट खरेदी करा, अशा जाहिराती पाहिल्या असतील तर ते एनए प्लॉटचे खरे कार्यकर्ते हे तलाठीच. बघा, एनए प्लॉट असेल आणि दाट लोकसंख्या वस्ती असेल तर हा एक महत्वाचा त्यांचा रोल जो आहे तर तो असतो. शासनाचा प्रतिनिधी म्हणून तलाठी हा सर्वात तळागाळात म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवर काम करत असतो. आणि भौगोलिक स्थिती लोकसंख्येनुसार याचा शहरी आणि ग्रामीण या कामामध्ये फरक पडतो. पुढचं आहे की दोघांमध्ये नेमका फरक आहे, एक एक पॉइंट मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने डिस्कस करतो. सगळ्यात आधी हा कोणत्या पद्धतीच्या जमिनींची डील करतो, तर हा आहे नॉन ऍग्रिकल्चरल लँड. जे काही निवासी असतात, म्हणजे ज्या काही सोसायटी असतील, ज्या काही अपार्टमेंट असतात, जे काही रो हाऊसेस असतात, सोबतच ज्या काही व्यावसायिक जमिनी असतात त्यावर तलाठीचं जे आहे तर ते कंट्रोल असतं. इथं प्रामुख्याने तो शेत जमिनीशी संदर्भात कामं जे आहेत तर ते करतो. तुम्ही जर पाहिलं असेल, शहरात काय होतं मित्रांनो, खूप सारी शेत जमिनी नंतर ते एनए प्लॉट मध्ये होते, तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात. आता ती जी बिल्डिंग उभी राहिली, सुरुवातीला त्या बिल्डिंगचा जो 7/12 असतो तर तो कोणाच्या नावाने असतो, तो असतो बिल्डरच्या नावाने. नंतर तो 7/12 तेथील सोसायटीचे जे रहिवासी आहेत त्यांच्या नावाने तो ट्रान्सफर करावा लागतो. मग ही सगळी प्रोसेस ज्या ऑफिसमध्ये होते ते म्हणजे तुमचं शहराचं तलाठी कार्यालय. बऱ्याच शहरात बिल्डिंग असतात की ज्या बिल्डिंगची मालकी हक्क अजूनही बिल्डरकडे आहे. तलाठीकडे जर तुम्ही ते बिल्डरवाले फ्लॅटवाले गेले तर ते त्यांच्याकडे जाऊ शकतं. बऱ्याच उमेदवारांना, बऱ्याच फ्लॅट मालकांना हे माहित नसतं. तर हे सगळं तलाठी काम करतात. हे निवासी जे तुमचे फ्लॅट सोसायटी असतात तुमच्या नावावर, कारण की तुम्ही नुसते फ्लॅटचे ओनर असून चालत नाही, तुम्ही जमिनीचे देखील मालक असले पाहिजेत. ओके. पुढचा आहे महसुली. अकृषिक कर, जे एनए टॅक्स असतो आणि जे काही पेनल्टी असते तो ते वसूल करतो. शेतसारा आणि जे काही पाणीपट्टी असते ते वसूल करण्याचं काम हे तलाठी करतात. जमिनीचे रेकॉर्ड,
7-12 आणि 8 चा उतारा काढून द्यायचं काम करतात. प्रॉपर्टी कार्ड्स, मालमत्ता पत्रक, इथं पण 7-12 उतारा काढून द्यायचं, तो अपडेट करायचं, वारसाचे कमी जास्त नावं करायची, ते काम करतात. ग्रामीण भागात हा ई पीक पाहणी त्याला जे आहे तर ते अनिवार्य केलेलं आहे. शेत जमीन नसल्याने इथं शेत जमीन असं काही नाही की कुठलं आता फारच मुंबई आणि पुणे सारखं शहर असेल तिथं शेत जमीन नसते, परंतु तुम्ही जर नाशिकमध्ये आले तर नाशिकच्या शहरामध्ये देखील शेत जमीन भरपूर उपलब्ध आहे. तर तिथे देखील ई पीक पाहणी ते करतात. त्याच्यानंतर बाकीच्या शहरांमध्ये नसेल पण खूप साऱ्या शहरांमध्ये देखील त्यांना ते पीक पाहणी करावी लागते. नैसर्गिक आपत्ती, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, घरांच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे शहरी भागात करावे लागतात. यांना समन्वय साधावा लागतो. कोणासोबत? मनपासोबत, सिटी सर्व्हे ऑफिस सोबत, जे काही प्राधिकरण असतात समजा MMRD असेल त्यांच्यासोबत करावं लागतं. आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत यांच्यासोबत त्यांना समन्वय साधून बाकी सर्व कामं जे आहेत त्यांचे करावे लागतात. पुढचं, जमिनींच्या नोंदी. ग्रामीण भागात हा महत्वाने 7-12 उतारा आणि जो 8 उतारा असतो तर तो काढून देण्याचं काम करतो. जेवढी काही शेत जमिनींची खरेदी विक्री होते, वारसदारांची नोंद, वारसदारांची नावं काढणं, समाविष्ट करणं, हे सर्व कामं ग्रामीण भागात तलाठी करत असतो. बँकांच्या कर्जाचा बोजा 7-12 उतार्यावर चढवणे आणि ज्यांनी बँकेचे कर्ज पूर्णपणे भरलेले आहे तो बोजा उतरवणे, हे कामं तलाठी ग्रामीण भागात करतो. शहरी भागात ते जमिनींच्या नोंदणी, उदाहरणार्थ प्रॉपर्टी कार्ड्स, मालमत्ता पत्रक, गुंठेवारी. इथं शहरी भागात शक्यतो ही गुंठेवारी पद्धत ही थोडी जास्त चालते, कारण की शेत जमीन असते खूप सारी. समजा 1 एकर असेल तिला थोडे थोडे गुंठ्यात ते विभागतात आणि ते प्लॉट जे आहेत त्या गुंठ्यानुसार जे आहेत तर ते घेतात. प्लॉट्स असतील, फ्लॅट्स असतील यांच्या नोंदी ठेवायचं काम करतात. सिटी सर्व्हे कार्यालयाच्या नोंदी हाताळणे आणि अकृषक जमिनींचे फेरफार जे आहेत तर ते करण्याचं काम शहरी भागात हे शहरी तलाठी करत असतात. पुढचं जे आहे बघा, शेतसारा. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून गोळा केला जाणारा शेतसारा हा एक पारंपरिक शेतजमीन कर आहे. त्याच्यामध्ये पाणीपट्टी, सिंचनासाठी वापरलेल्या शासकीय पाण्याचा कर हा पण समाविष्ट असतो. हे ग्रामीण भागात झालं. पुढचं, जो अकृषिक कर असतो, एने टॅक्स असतो, व्यावसायिक आणि निवासी जमिनीच्या वापरावरील जो कर असतो तो, आणि जे काही सरकारी जमिनींवर अतिक्रमण असतं किंवा सरकारी जमिनीचा वापर केलेला असतो त्याच्याबद्दलचा जो दंड असतो तर तो सरकारकडे जमा शहरी तलाठी करतो आणि ग्रामीणचा तलाठी त्याचे ग्रामीणचे जे एने टॅक्स, शेतसारा वगैरे असतो तो ते करतो. पुढे, शहरी भागात पीक नसल्याने पीक पाहणीचा थेट संबंध येत नाही, पण तरी पण जे काही Tier 2 सिटीज आहेत मित्रांनो, Tier 3 सिटी आहेत तर तिचे मध्ये अजूनही शेतजमीन आहे, अजूनही शेतजमीन उपलब्ध आहे जी मनपाच्या अंडर येते. तुम्ही पाहिलं असेल की हे एक शहर असेल, फॉर एक्झाम्पल हे जर नाशिक शहर असेल तर नाशिक शहराच्या आजूबाजूला लगतची जी गावं आहेत तर तेथील तलाठ्यांचे कामं खूप वाढतात, कारण की नाशिक शहराचे बरेचसे प्रकल्प, प्रोजेक्ट्स, मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा गोडाऊन्स असतील तर ते ह्याच गावात तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्या गावात मध्ये तलाठीचं महत्व वाढून जातं, कारण की तिथे 7-12 कोणाच्या नावाने 7-12 आहे, प्रॉपर्टीचा डिस्प्यूट काय, तर त्यावेळी तलाठीला जबरदस्त जो आहे तर तो जे आहे तर ते काम येतं. शहरी गरिबांसाठी रेशन कार्ड पडताळणी आणि झोपडपट्टी पुनर्वसन नोंदींचे कामकाज देखील तलाठीला शहरी भागात करावं लागतं. ग्रामीण भागात महत्वाचं म्हणजे काय, खरीप आणि रब्बी हंगामात ई पीक पाहणी त्याला करणं अनिवार्य आहे. PM किसान सन्मान निधी आणि पीक विमा योजना यांसारख्या शेतकरी केंद्रित योजनांची अंमलबजावणी त्याला करावी लागते. आता हे कामांचं झालं, पेमेंटमध्ये देखील फरक पडतो मित्रांनो शहरी आणि ग्रामीण याच्यात. मी तुम्हाला वाटल्यास सॅलरी स्लिप जर मी पाहिली, तुम्हाला मागे एक सॅलरी स्लिप दाखवली तुम्ही. आता ही जी सॅलरी स्लिप ज्या व्यक्तींची ना ते ग्रामीण भागात पोस्टिंग आहे, ग्रामीण भागात पोस्टिंग असल्यामुळे काय होतं मित्रांनो, त्याला जी सॅलरी मिळते ना तर ती कशी मिळते माहितीये का. आता सॅलरीचे 3 प्रकार पडतात. सॅलरीमध्ये जे आहे HRA जो घर भाडे भत्ता आहे तर तो याच्यावर ठरतो की तुम्ही कुठे राहतात. तुम्ही जर मुंबई आणि पुण्याला राहणार तर तुम्हाला 30% भेटेल, म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला 7,650 रुपये भेटतील. जर तुम्ही वाय सिटी मध्ये म्हणजे नागपूर, नाशिक यांसारख्या सिटीमध्ये असाल तर तुम्हाला 5,100, आणि जर तुम्ही ग्रामीण भागात वगैरे असाल तर तुम्हाला पगाराच्या 10% म्हणजे 2,550 रुपये एवढे मिळतात. मग समजा तुम्ही नाशिकमध्ये असाल तर तुम्हाला 5,100 एवढे मिळतात म्हणजे, आणि जर तुम्ही मुंबई पुण्यामध्ये असाल तर 7,750, म्हणजे वेतनामध्ये फरक पडतो. सोबतच जो तुमचा वाहतूक भत्ता असतो तो पण बदलतो. ग्रामीण भागात हा फक्त 1,350 रुपये, इथे 2,700 रुपयांपर्यंत तुम्हाला जे आहे तर ते मिळू शकतो. इथं जर थोडंसं सॅलरी स्लिप मध्ये जर मी पाहायला गेलो तर मला इथं दिसेल की यांना जो भेटलेला आहे, कारण की यांचा आता बेसिक बदललेला आहे, 26,300 दुसऱ्या वर्षी होते म्हणून यांना 2,630 रुपये मिळाले. एक मिनिट थोडंसं आणखी झूम करून टाकतो. बघा 2,630 रुपये जे आहेत तर त्यांना घरभाडे भत्ता मिळाला. पण हे जर एक ग्रामीण भागात असते, सॉरी शहरी भागात असते तर याच्या 20% भेटलं असतं किंवा 30% भेटलं असतं या 26,600च्या. तरी अशा पद्धतीने बनलं असतं. पुन्हा हा जो भत्ता आहे ना मित्रांनो तो पण बदलला असता. कोणता? हा जो
इथं एक त्यांचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो, तो TA7PC, तो ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा 1350 आहे. हा पण वाढला असता. हा किती वाढला असता बघा, इथं दिलेला आहे. हा 1350चा 27 रुपये भेटला असता. म्हणजे त्यांच्या पगारात जे आहे तर ते तुम्हाला इथं वाढ पाहायला मिळाली असती. आता वाढ किती पाहायला मिळाली असती मी ते तुम्हाला सांगतो वाटल्यास. म्हणजे त्यांचा पगार शहरी भागात तलाठीला 46,000 रुपये इन हँड सॅलरी आत्ता मिळू शकते. तो जर नाशिक बाकीच्या शहरांमध्ये असेल 20% तर त्याला 43,000 म्हणजे जवळपास 44,000 रुपये आहे. आणि जर तो ग्रामीण भागात राहत असेल तर त्याला 40,000 रुपये सॅलरी. तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 6,000चा डिफरन्स येतो इथं. 6,500 रुपये पहा तुम्ही. 6,500 रुपयांचा जवळपास डिफरन्स येतो शहरी आणि ग्रामीण भागाच्या सॅलरीमध्ये. इथं तुम्हाला डिफरन्स जो आहे तर तो पाहायला मिळतो. हा झाला पगाराचा डिफरन्स मित्रांनो. बाकी आणखी काही काम आहेत त्यांचे, जसं की बघा मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी भरणे, तर त्यावेळी हा शहरी भागाचा तलाठी. घरांची पडझड ही सगळ्यात जास्त होते शहरी भागात. मालमत्तेचे आणि जीवितहानीचे पंचनामे करणे. ग्रामीण भागात दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट यांसारखे जे आहेत तर ते आपत्ती येत असतात. शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान होते, त्यावेळी बांधावर जाऊन प्रत्यक्ष त्याला पंचनामे जे आहेत तर ते करावे लागतात. आता उत्पन्न, रहिवाशी आणि जातीचा दाखला या काढण्यासाठी प्राथमिक अहवाल देण्याचं काम हा याच्याकडेच असतो. तुम्ही जर NCL काढायला गेले, नॉन क्रिमिनल काढायला गेले, तर तुम्हाला तलाठीचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो. तर तो इथे मोठ्या प्रमाणावर असतो. शहरी भागात हा जास्तच थोडासा लोड असतो, कारण की शहरी भागात तर प्रचंड लोकसंख्या तुम्हाला इथं पाहायला मिळते. आता बघा मुख्य संपत्ती जर पाहायला झाली बघा, बहुमूल्य मोकळे शासकीय जे भूखंड असतात तर त्यावेळी तलाठींचे महत्व जास्त असतं, कारण की त्यांच्याकडेच खऱ्या अर्थाने त्याचे उतारे असतात. त्यांना जमीन कोणाच्या नावावर आहे तर ते तलाठी व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते इथं सांगू शकतात. बघा शहरी भागात प्रामुख्याने बघा बिगर शेत जमीन, नॉन ऍग्रिकल्चरल लँड, मालमत्ता, अफाट लोकसंख्या यांच्याशी संबंधित काम जे आहे तर ते शहरी तलाठ्यांचं असतं. ग्रामीण भागात शेती आणि शेतकरी यांच्याशी संदर्भाचं काम जे आहे तर त्याचं जास्त असतं. शहरी आणि ग्रामीण भागात राहण्याचाही फरक असतो मित्रांनो. ग्रामीण भागात जर राहणार तर तुम्हाला 2-3 सज्जे दिले जातात. शहरी भागात तुम्हाला एकच ऑफिस असतं, फिक्स असतं. तिथं तुम्हाला डेली जे आहे तर ते जावं लागतं, कारण की शहरी भागाचे लोक खूप जागृत असतात. ग्रामीण भागात कसं असतं, कधी कधी तलाठी येत नाही तर काही लोक बोलत नाही, जाऊ दे आज तलाठी नाही आले, ते दुसऱ्या गावावर असतील, ते काही सांगू शकतात. शहरी भागाचे लोक खूप जागरूक असतात. तुम्ही जर ऑफिसला नाही दिसले आणि ते गेले तर ते लगेच तुमची कंप्लेंट करतात किंवा ते म्हणतात कुठे गेले तलाठी साहेब. तर ते अशा पद्धतीचे कामाचं स्वरूप असतं मित्रांनो. बऱ्याच उमेदवारांना वाटत होतं की नावात ग्राम महसूल अधिकारी आहे म्हणून तो ग्रामीण भागातच राहत असेल, असं नाही, तो शहरात पण राहतो. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला हे एकदा नक्की कळवा मित्रांनो. आणि बॅच संदर्भात मी जे तुम्हाला एक फीचर सांगितलं ते म्हणजे 5 ऑफलाईन टेस्ट जे महाराष्ट्रात तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी देऊ शकते. सोबतच नोट्स मित्रांनो, या ज्या नोट्स आहेत ना, या नोट्स ज्या तुम्ही प्रिंट करू शकतात त्या देखील महाराष्ट्रात सर्वप्रथम इग्नाइट अकॅडमीज देते. प्रॉपर DTP केलेले, टायपिंग केलेले, मिस्टेक सर्व अवॉइड केलेले आहेत. सर्व विषयांच्या या नोट्स तुम्हाला बॅच सोबत जे आहेत तर त्या मिळणार आहेत. म्हणजे इव्हन दो जिथं तुमचं जे काही आपण नोट्स दिले आहेत सोबत लगेच PYQ पण इथं देऊन टाकले की तुम्हाला कळून जाईल की हा हा भाग किती महत्वाचा होता, कारण की याच्यावर PYQ आलेले बघा. सगळं अत्यंत सुटसुटीत, म्हणजे तुम्हाला कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही, कारण की या नोट्स तयार करताना आपण काय केलंय, सगळ्यात आधी स्टेट बोर्डचा आधार घेतलेला आहे. जी काही रेफरन्सेस पुस्तक आहे ती घेतलेली आहेत. म्हणजे या अशा पद्धतीच्या या डिटेल नोट्स तुम्हाला म्हणजे बाहेर काहीच वाचण्याची गरजच पडणार नाही. एवढं सर्व असल्यावरच. आणखी तुम्हाला तलाठीच्या कोणत्या कामाविषयी काय माहिती पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.